सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती सर्व भारतभरच नव्हे तर जवळजवळ 192 देशामध्ये ही साजरी केली जाते. ज्ञानाचा अथांग सागर, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव, दलितांचे कैवारी, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, अशा अनेक उपाध्या बाबासाहेबांना आपण देतो. ह्या ज्ञानाच्या महान सागराला माझे विनम्र अभिवादन. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. बालपण अतिशय शिस्तीत व कष्टात गेले. वडील रामजी आंबेडकर, म्हणजे त्यांचं आडनाव सकपाळ होतं, पण बाबासाहेबांचे एक आंबेडकर म्हणून आंबावडेकर नावाचे एक गुरुजी होते आणि त्यांनी म्हणाले की भिवा, तुझं आडनाव सकपाळ न लावता माझ्या नावानं म्हणजे आंबेडकर लावूया. आणि म्हणून त्यांनी तेव्हापासून भीमराव रामजी सकपाळच्या ऐवजी भीमराव रामजी आंबेडकर असं केलं आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकर या नावानं ओळखू लागले. आपण त्यांचं बालपण बघूयात. बाबासाहेबांचं बालपण जे आहे खूप कष्टात गेलं. वडील खूप कष्ट करायचे आणि आपल्या मुलांना शिक्षणासाठी काहीही कमी पडणार नाही यांची त्यांनी काळजी घेतली. बाबासाहेब अतिशय चाणाक्ष आणि हुशार होते हे त्यांनी ओळखलं आणि अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनासाठी त्यांना अनेक पुस्तकं ते आणून द्यायचे. पुस्तक हातात पडलं की बाबासाहेब त्याचा फडशा पाडल्याशिवाय काही स्वस्थ बसत नसत. इतर मुलांसारखं गोट्या खेळणं, टाईमपास करणं असं कधीही त्यांनी केलं नाही. तर रात्रंदिवस हे झोकून देऊन अभ्यास केलेला आहे आणि म्हणून गाढा विद्वान ते झालेले आहेत. बाबासाहेबांना गाढा विद्वान म्हटलं जातं. त्याचं कारणच असं की खूप अभ्यास त्यांनी केलेला होता. त्याच पद्धतीनं बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं होतं त्यातली एक ओळही आत्ताच्या समाजात सुद्धा कोणी बदलू शकणार नाही, कारण इतकं अभ्यासपूर्ण ते लिहिलेलं आहे. आज त्यांनी जेव्हा शिक्षणाचे चटके त्यांनी भोगले, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लहानपणी त्यांना वर्गामध्ये त्यांना बसायला जागा असायची, तर सवर्णाची मुलं ज्या ठिकाणी चप्पल सोडतात त्या दरवाजामध्ये बसून बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. विचार करा, लहान मन, बालमन काय त्याच्यावर परिणाम झाले असतील. आज आपल्यासारखं जर आपल्यातलं पोरगं असतं तर म्हटलं असतं, नाही बाबा मला नाही शाळा शिकायची, मला कोणीजवळ बसून घेत नाही, माझी सावली पुढं देत नाही, मला पाण्यावर पाणी देत नाहीत, नळं वगैरे तर पाणी देत नाही, लांबून पाणी देतात, मला हाडतूड करतात, मी जाणार नाही. पण काहीही सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी लहान असताना त्या मागं टाकल्या आणि फक्त एकच ध्यास घेतला की मला शिकायचं आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि नेटानं ते शिकू लागले. कायम वर्गात त्यांचा पहिला नंबर यायचा असे हे बाबासाहेब. शिक्षकसुद्धा त्यांना कधी असे जवळ घेत नसत, पण तशाही परिस्थितीमध्ये ते शिकले. आणि म्हणूनच मोठं झाल्यानंतर जेव्हा त्यांनी संविधान वगैरे लिहिलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की माझी अशी अवस्था आहे, माझ्या समाजातील मुलांची काय अवस्था होईल, त्यांच्या शिक्षणाची आपल्याला सोय केली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ते स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री झाले तेव्हापासून त्यांनी एक ध्यास घेतला की आपल्या मुलांसाठी, अस्पृश्यांच्या मुलांसाठी, कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी शाळा कॉलेज काढलं पाहिजे. आणि म्हणून मुंबईला त्यांनी 2 कॉलेजेस काढली. त्याच्यामध्ये एक सिद्धार्थ कॉलेज आणि दुसरं मिलिंद कॉलेज. तर या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलं, अस्पृश्यांची मुलं आणि इतरही सवर्णीय, आता ते राहिलं नाही काळ, कोणीही तिथं ॲडमिशन घेतलं, पण त्या काळामध्ये खास अस्पृश्यांसाठी त्यांनी ते 2 कॉलेजेस काढले आणि त्यामुळं अस्पृश्यांची मुलं शिकू लागली, मोठी झाली आणि तेही आज उच्च पदावर गेलेली आपल्याला दिसतात. याचं कारण बाबासाहेबांनी जे बी पेरलं होतं त्याचा वटवृक्ष झालेला आहे. दुसरं असं की या समाजाला पाणी नाकारलं होतं. पाणवठ्यावर गेल्यानंतर मराठ्याच्या बायका आडावर पाणी भरायला यायच्या, विहिरीवर पाणी भरायला यायच्या, तेव्हा अस्पृश्यांच्याही बायका जायच्या. आणि मग जेव्हा मराठ्याच्या बाईनं वरून पाणी देईल
लांब उभ्या राहायच्या आणि घागर त्यांनी पुढं करायची आणि त्या वरून पाणी ओतायच्या. तासन तास त्यांना त्या पाणवठ्यावर रखडवलं जायचं. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक पाणी म्हणजे जीवन आणि हे जीवनच या अस्पृश्यांना नाकारलं होतं. आणि म्हणून बाबांनी नाशिकच्या नाशिकचं जे तळं आहे त्या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केला आणि मग त्या नाशिकच्या तळ्याचं पाणी त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं. त्यानंतर त्यांनी दुसरं कार्य म्हणजे जे केलेलं आहे ते मुलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही शिकलात तर तुमची प्रगती होईल आणि नाही शिकलात तर असेच खितपत आणि पिचत पडाल. आणि म्हणून एक नारा दिला त्यांनी आत्ताच्या युवा पिढीला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही शिकणं गरजेचं आहे आणि नुसतं शिकून उपयोग नाही, तुम्ही एकत्र आलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय आणि अत्याचार होतो त्याच्यासाठी संघर्षासाठी तयार राहा. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी खूप मूलमंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जनतेला दिलेला आहे. आणि त्यानुसार आज आपण पाहतो की बाबासाहेबांचे हे विचार इतके रुजले गेले या समाजामध्ये. आज प्रत्येक मोठमोठ्या कार्यालयामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला माहिती आहे की भारताची राष्ट्रपतीसुद्धा द्रौपदी मुर्मू आहे. तर ते एक स्त्री असूनसुद्धा म्हणजे मागास समाजाची असतानासुद्धा ती राष्ट्रपती झाली. याचं कारण असं की बाबासाहेबांची राज्यघटना. मला अभिमानाने सांगावं वाटतं की त्या काळामध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी जो कायदा केला त्याने नवीन हिंदू कोड बिल आणलं की ज्या हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांचे अधिकार त्यांनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये काय आहे तर स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार. पूर्वी काय व्हायचं की मुलीची लग्न झाली, ती सासरी गेली की तिचा माहेरचा संबंध संपला. सणावाराला आली, 2-4 दिवस राहिलं आणि चोळी बांगडी केली, तिची पाठवणी गेली की विषय संपला. आणि जेव्हा संपत्तीची विभागणी व्हायची तेव्हा ही संपत्ती फक्त 2 भाऊ असेल तर 2 भावामध्ये तिसरी बहीण असेल तर त्या बहिणीला मिळत नसे. पण बाबासाहेबांनी हे ओढून काढलं आणि सांगितलं की मुली कायदाच असा केला की मुलीचा संपत्तीमध्ये माहेरच्या समान वाटा असेल. आणि मग स्त्रियांना एक उपरेपणानं न येता त्यांना एक थोडासा मालकी हक्क किंवा आपणही कोणी या घराचे सदस्य आहोत ही भावना झाली. त्याचप्रमाणे दुसरं असं की लग्न झालं आणि नवऱ्याबरोबर पटलं नाही किंवा नवरा त्रास देतोय तर जन्मलेल्या घरी की दिलेल्या घरीच मरायचं ही जी भावना होती. नवरा कसं जरी असला, पूर्वीच्या बायका म्हणायच्या की वाऱ्यानं झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं तर तक्रार कुणाकडे करायची. पण आता तसं राहिलेलं नाही. नवऱ्यानं मारलं तरी बायका कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढतात आणि घटस्फोट घेऊन त्याच्यापासून वेगळं राहू शकतात, सन्मानाने जगू शकतात. तिसरं असं की नोकरीच्या ठिकाणी सुद्धा त्यांना बाळंतपणाची रजा केलेली आहे. बाळंतपणाची रजा म्हणजे कसं की बाळाचं संगोपन झालं पाहिजे. पूर्वीच्या काळी नोकरीवर स्त्रियांना ठेवतच नव्हते आणि त्यामुळे स्त्रियांना राखीव जागा नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण मिळालं. आणि त्यामुळं ह्या नोकरदार स्त्रिया 3 महिने बाळंतपणाची रजा घेऊ शकतात. म्हणजे बाळाला स्तनपान करणं, बाळाला दूध मिळालं पाहिजे आईचं. बाळाला जर दूध नाही मिळालं तर ते चांगलं म्हणजे काय म्हणतो, जर लहान बाळ आहे त्याची वाढ सुदृढ होणार नाही आईचं दूध न मिळाल्यामुळं. म्हणून 3 महिने फुल पगारी रजा त्यांना दिली. आणि आज आपण पाहतो की प्रत्येक ऑफिसमध्ये ज्या बायकांना गरोदर आहे त्यांना मॅटर्निटी लीव्ह मिळते, बाळंतपणाची रजा मिळते. आणि त्यामुळं खूप मोठं काम बाबासाहेबांनी हे स्त्रियांसाठी केलेलं आहे. तर हे हिंदू कोड बिल जेव्हा त्यांनी टाकलं पास करायला तेव्हा अनेक जे होते त्या समितीवरचे त्यांनी विरोध केला की नाही स्त्रियांसाठी हे बरोबर नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये हिंदू कोड बिल हे स्त्रियांसाठी पास केलं जात नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. भारताचे पहिले कायदा मंत्री होते ते आणि कायदा मंत्री असताना त्यांनी राजीनामा दिला. आजच्या काळात कोणी देईल का मंत्रिपदाचा राजीनामा, सांगा तुम्ही. एवढं धाडस बाबासाहेबांनी केलं कशासाठी? समाजासाठी. फक्त अस्पृश्यांसाठी, त्या दलित समाजासाठी नाही केलं, सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची गणना एक शिरोमणी, उच्च शिरोमणी असं मला वाटतं.
त्याचप्रमाणे कामगारासाठी सुद्धा त्यांनी कायदा केला. मग हा कामगार फक्त दलितच होता का? तर नाही, सगळे सवर्ण. आणि त्यासाठी पूर्वीचे काय कार्याचे जे ठेकेदार वगैरे होते ते 10-10, 15-15 तास राबवून घ्यायचे आणि मग वेतन त्यांच्या मनाला येईल तेवढं असं द्यायचे. त्यामुळे कुचंबणा होत होती, उपासमारी होत होती. आणि बाबासाहेबांनी यासुद्धा विषयाला हात घातला आणि त्यांनी कामाचे 8 तास केले. 10-15 तासापासून त्यांची सुटका केली आणि कामाचे 8 तास केले. आणि मग ह्या 8 तासामध्ये जे काय वेतन असेल, वेतनसुद्धा त्यांची नियुक्ती केली आणि त्या वेतनावर त्यांना ठेवलं जायचं. अशा पद्धतीनं कामगारांसाठी सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर ह्या दोन म्हणजे स्त्री आणि कामगार याचबरोबर सगळ्या समाजासाठीच त्यांनी फार मोठं योगदान आपलं दिलेलं आहे. आज जवळजवळ मी तुम्हाला सांगितलं 192 देशामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये जर जयंती कोणाची साजरी होत असेल तर ती भीमराव रामजी आंबेडकरांची. आणि म्हणून किती छान गाणं आहे, कोणी नाही केलं भलं माय भीमानं केलं. तर अशा या बाबासाहेबांना खूप खूप धन्यवाद आपण देऊया. स्त्रियांनी, पुरुषांनी, तसेच जे जे अस्पृश्य, गरीब, लाचार जे आहेत, आता सगळ्यांना जो शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, ह्या शिक्षणाच्या अधिकारामुळं आपल्या जीवनाचं सोनं व्हावं. प्रत्येकानं आपल्या मुलामुलींना खूप शिकवावं आणि नोकरीच्या समान संधी सगळ्यांना आहे त्याचा उपभोग घ्यावा एवढी सर्वांना विनंती करते. आणि बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.